आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असं जागृत ठिकाण दाखवणार आहे की ज्याचा प्रत्यक्ष संबंध महाभारताशी येत असावा अशी आख्यायिका आहे। मनातल्या सर्व इच्छा या ठिकाणी सफल होतातच अशी या जागेची अनन्यसाधारण महती आहे। नमस्कार, तुम्ही पाहता ट्रॅव्हल विथ किंग बात्राचा एक शानदार व्हिडिओ। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक अतिप्राचीन जागृत असं देवस्थान दाखवणार आहे, तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राइब आताच करून ठेवा। रस्त्यांच्या प्रवासातले हे वळणदार न संपणारे घाट माथ्यावरचे रस्ते कधीही न संपावेत असं मला वाटतं। वळणदार जंगल संपदेतून हिरव्यागार जंगल वृक्षातून एक रस्ता धरून आम्ही जात होतो। गुजरातमधल्या घोडमाळ या गावात आम्हाला जायचं होतं। तिथेच एकलव्य भीलदेव म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे। हे ठिकाण घोडमाळ या गावामध्ये, वाजदा तालुक्यामध्ये, नवसारी जिल्ह्यामध्ये तर गुजरात या राज्यामध्ये येतं। यावेळी गुजरात ट्रिपच्या दरम्यान मला या एकलव्य भीलदेवला जाण्याचा योग आला। दोन्ही बाजूला घनदाट जंगल, तर या जंगलामध्ये मध्ये मध्ये असणारी गावं। या गावामध्ये विचारत एका गावामधून ज्यावेळी डांबरी रस्ता संपला तेव्हा समोर उंच चढाव असलेला कच्चा रस्ता लागतो। अगदी दाट जंगलाने वेढलेल्या या रस्त्याला रहदारी तशी कमीच, तर एखादा वाटाड्या नक्कीच सोबत असू द्यावा। ही जंगल पाहताना मी नेहमीच भारावून जातो। सध्या हा रस्ता बनवण्याचं काम सुरू असल्यासारखं वाटतं। या जंगलामध्ये सुद्धा असं एखादं ठिकाण असेलच असा विचार मनात येत होता, पण यात्रेच्या वेळी इथे फार गर्दी असते असं गावकऱ्यांना विचारता समजलं। गाडीवर टेकडीच्या माथ्यावर आल्यावर मग इथे रस्ता संपतो आणि इथून मग गाडी तिथेच पार्क करून मग जंगलातल्या पायवाटेला चालावं लागतं। मी उतरलो आणि मग जंगलामध्ये खोल जाणाऱ्या पायवाटेला चालायला लागलो। दोन्ही बाजूला उंच जाड झाडांची रांग आणि सरळ असणारे चढाईचे रस्ते हे अगदी समोर आपल्याला घेऊन जात असतात। मग अर्ध्यापर्यंत पोहोचतानाच आपल्याला जंगलामध्ये शेंदूर लावलेले कुंकूच्या सजावटीचे पुरातन देव दिसतात। जवळजवळ सारीकडेच जंगलामध्ये पसरलेल्या एक शिळेला शेंदूर लेपून पवित्र केल्याचं दिसतं। तर चालताना थोडं सावकाश चालावं, देवापुढे हात जोडून धूप दीप लावावे आणि मग मनातल्या इच्छा प्रकट कराव्या। असं म्हणतात इथे प्रकट केलेल्या सर्व इच्छा नक्कीच सफल होतात। सभोवताली पाहत मग मी आणखी पुढे निघालो। असं काहीतरी मी जीवनामध्ये पहिल्यांदा पाहत होतो, त्यामुळे आता आणखी मी काय बघेन याची उत्सुकता मनात होती। या छोट्याशा टेकडीवजा डोंगरावर आता माणसांनी
बसण्यासाठी बऱ्यापैकी चांगली सावली केलेली आहे. तिथे थोडीफार पाण्याची व्यवस्था पाहावयास मिळते. अगदी निर्मनुष्य आणि शांत असं हे देवस्थान आहे. तिथे थोडंसं विसावून पाणी पिऊन मग मी मुख्य देवस्थानाकडे निघालो. आज मी पाहिलेलं दृश्य मला क्षणोक्षणी विलक्षण अनुभूती देणारं होतं. इथे या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक शिळेला, प्रत्येक ठिकाणाला शेंदूर लेपला आहे. मी इथे येऊन मनोभावे हात जोडले. आता या ठिकाणाची महती सांगणारी दंतकथा मी तुम्हाला सांगतो. असं म्हणतात, हे पवित्र स्थान एकलव्याचं पूजास्थळ होतं. एकलव्याने शिष्यावस्थेत असताना याच जंगलामध्ये याच ठिकाणी पूजाविधी करून धनुर्विद्या साध्य केली होती. महाभारतामध्ये प्रचलित एकलव्याच्या गुरु साधनेची आणि दक्षिणेची कथा तुम्हाला माहीतच असावी. एकलव्य हा भिल्ल असल्याने गुरु द्रोणाचार्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवण्यास नकार दिला. मात्र तरी सुद्धा एकलव्याने द्रोणाचार्याची मूर्ती दैवत मानून धनुर्विद्या प्राप्त केली. मात्र एकदा जंगलामध्ये फिरत असताना द्रोणाचार्यांच्या भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज शांत झाला. कुत्र्याच्या तोंडामध्ये सफाईदारपणे कोणीतरी बाण मारले होते. द्रोणाचार्यांना प्रश्न पडला की अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ असा धनुर्धर हा कोण आहे. ते पुढे पाहत गेले तर तिथे त्यांना एकलव्य भेटला. हे आपण मारलेले बाण आहेत हे त्याने कबूल केले. त्यावेळी चतुराईने द्रोणाचार्यांनी त्याच्याकडे उजव्या हाताचा अंगठा मागितला आणि तो त्याने तात्काळ कापून दिला सुद्धा. अशी ही महाभारतातली दंतकथा आपल्याला माहिती असेलच. इथे या ठिकाणीच एकलव्याने केलेली गुरु द्रोणाचार्यांची साधना, उपासना अशी दंतकथा याच ठिकाणी प्रचलित आहे. ती इथल्या इतिहासाची साक्ष देते. सारं मी मनसोक्त पाहून घेत होतो. या दरम्यान इथे आलेले भाविक मनोभावे दर्शन घेताना दिसले. इथे या ठिकाणी काही नावं लिहिलेली सुद्धा दिसली. ते फार वाईट वाटलं. सारं नजरेत साठवून मग परतीच्या रस्त्याला लागलो. पायऱ्या उतरताना आज मी पाहिलेलं हे अद्भुत असं ठिकाण अगदीच अविस्मरणीय होतं. इथल्या जंगल संपदेमुळे, चांगल्या देखरेखीमुळे या जागेचं पावित्र्य आज सुद्धा टिकून आहे. अशी ठिकाणं आपण मनसोक्त न्याहाळावी. त्यासोबत जंगल समृद्धी जपावी, निसर्गाचा आनंद घ्यावा, हेच विचार मनात येत होते.
व्हिडिओ कसा वाटला, पवित्र देवस्थान कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका. पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत आयुष्याच्या एक एक क्षणाचा आनंद घ्या. प्रवास करत राहा. धन्यवाद.